श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की जय। वो गणपतगढ़ जोधपुर मठाधीश की जय। इदं परमया देव स्थापितं श्री लक्ष्मीनारायण श्री रामनाथ प्रतिष्ठेवर नमस्कार करून मठाचे आराध्य दैवत श्री रामदेव बीरला तसेच मुख्य प्राण हनुमानाला नमस्कार करून तसेच श्री रामनाथ देवस्थान कार्यकारी मंडळ महाजन पुरावी आणि भक्तगणाच्या वतीने विद्यमान श्री संस्थान कोकण पत्रकारी निवृत्त मठाधीश परमपूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडे स्वामी महाराजांच्या पवित्र चरण कमलाचे नतमस्तक करतो आणि त्यांचे मनकाळात स्वागत करतो। त्याचबरोबर माझ्या आवड सभेचे आईच्या उपस्थित मान्यवरांचे इतर देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांचे महाराजन पुरावी आणि भाविकांचे अभिवादन करून त्यांचे स्वागत करतो। परंतु
मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदन मंगलम देवकी पुत्र मंगलम गरुड़ध्वज श्रीराम हनुमत सेव्यम श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थं सेवितं भजे ब्रह्मानन्दाः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् रामनाथी देवस्थानातून लागीलागी 1 महिन्यातून आमगे द्वितीय वास्तव्य या देवस्थानात घडत आसा 1 महिन्या पयले आमी इंदिराकांत भवन तशीच हांगा रामनाथ निवासी संकुल त्याचे उद्घाटन कार्यक्रमाक आमी हांगा आशिल्ले वापस आता शिवरात्री महापर्व काला निमतान वापस हांगा सोमेले हांगा 7 दिवसाचे वास्तव्य हांगा घडत आसा हाजी पूर्वांतही आमी शिवरात्रीचे पर्व कालाक हांगा आयिल्ले तितूंतलो समय आमी हांगा दिवचे धरनाशिल्ले आमी पिटे रायले तेन्ना हांगा कोविडाचे संदर्भ आशिल्ले त्या निमित्तान 1-2 वर्ष थंय हे जाले 2022 आणि 2023 आणि 2024 आंतू आमी होन्नावर मुक्कामांत आशिल्ले सो त्या निमित्तान हांगा येवचे तेन्ना अभिषेक वैके करचेक कठीणाई आयले 1 वर्ष आमी येवन अभिषेक करून वापस गेले सो 2025 आंतू परिपूर्ण वास्तव्य समेत हांगा देवालय अभिषेकाक उच्चक ह्या वर्सा आमी संपूर्ण 7 दिवसाचे वास्तव्य केलेलं आसाची आणि आताची अत्यंत भव्य रितीने तुम्ही स्वागत इत्यादी केल्याबद्दल आम्ही संतोष अभिव्यक्त करता म्हळ्यार विशेष जावन काही दिवसाक महाशिवरात्री पर्व काल आणि काही दिवसाक हांगा रामनाथाक दुग्धाभिषेक इत्यादी काही कार्यक्रम हांगा घडत आसा त्या निमित्तान स्वाम्याला हांगा वास्तव्य जाता की स्वाम्याला हस्तेनची रामनाथाक हांगा दुग्धाभिषेक घडचेक संदर्भ प्राप्त जाता विशेष जावन आमी सर्वही वैष्णव आमकां कशी विष्णू पूजा सांगेल आसा तशी जी अन्य देवता वैद्यची उपासन करचेक आमकां तशीच एक मार्गदर्शन की तशी एक परंपरा की तशी एक नियमावली वैद्यची घालून दिल्या अशी नाही की वैष्णव म्हणून खाली विष्णू बाकी देवालांनी उपासन करचे नाही अशी कसं नाही विष्णू प्रधानतः मुख्य जावन विष्णूक आम्ही पूजन करून तदनंतर विष्णूला कडेन तारतम्य रीती प्रथम जावन विष्णू येता तशीच इकडे तारतम्य लक्ष्मी देवी येता तदनंतर कडेन ब्रह्म वायू आरती सरस्वती हे अशी एक तारतम्य आहे जो कडेन रुद्राल वैद्यची उपासन करचे गणपती उपासन करचे हे वैद्यची आमकां सांगिल्लें आसा अशी नाही की खाली विष्णू बाकी खंयच्या देवाला उपासन ना तारतम्य रितीन उपासन करचे पद्दती आमगेल्या पयलीं आसा आणि हाचे बद्दल स्पश्टतायेन सांगता गेले की रुद्रालय कशें एक महत्व आसा म्हणजे एक संदर्भ येता पांडवालय वनवासात संदर्भ येता वनवासाचे संदर्भ आयकतना सर्वही 5 पांडव तांणी रानांत रावतात तांकां वनवास आशिल्ले 12-13 वर्सां तांकां वनवासू 1 वर्ष अज्ञातवास अशी परिस्थिती तांचे आशिल्ले सो तेन्ना वनवासांतू प्रति एक लोकांनी एक तांणी हे केलें अर्जुनान तेन्ना पाशुपतास्त्र म्हणले का अस्त्र ताणे रुद्राकडच्यान घेतलें रुद्राकडच्यान ईश्वराकडच्यान ते पाशुपतास्त्र म्हणून घेता पण कसं जालें की म्हळ्यार अस्त्र घेतलें ताणे अस्त्र घेतलें कशी चलो का
कशी चलोका त्यातून नाशिले त्यातून युद्ध समयाचे महाभारत युद्धा समयाचे हे अस्त्राचे प्रयोग करताशिले किंतु प्रयोग करचे कसन ते उपदेश जाव का मंत्राचे अस्त्र केनाही मंत्र पूरित जाऊन कसन असले ते अस्त्र जाता मंत्र पूरित ना जले मंत्र सहित ना जले ते खाली शस्त्र जाता शस्त्राची केना मी मंत्र अभिमंत्रण पूर्ण प्रयोग करताची त्याने ते अस्त्र जाता आणि त्याची शस्त्र कशा मंत्रना खाली उडवचे त्यांना ते शस्त्र जाता सो हाने पाशुपतास्त्र आणि घेतले ते कशी चलोका आता चलोका जले फर्स्ट टाइम हे करताना केनाही उपदेश दोका केनाही गुरु कडच्यान उपदेश दोका नाजलेरी ताको फल मिळण आता उपदेश कर का म्हळेरी इंद्र अर्जुन कसा नसा तो इंद्राले अवतार जाऊन ताणे इंद्र तागे न्यायचे मुख्य सो अर्जुनाका इंद्राले अंत केका अंत घेऊन गेलो तागेल गुरु कोण की म्हळेरी रुद्र जाता ईश्वर ताको गुरु इंद्राको गुरु रुद्र जाता सो आम्ही तात्पर्य सांगितलं कसं की म्हळेरी कृष्ण त्या युद्धांत असते अर्जुन थैने असा सो प्रश्न आम्ही हे कसं की म्हळेरी केन्ना कृष्णची विष्णू जाऊन गेलो कृष्ण थैने असताना कृष्णाने केन्ना हे अर्जुनाक उपदेश करीत आशिल्ले मंत्राचे उपदेश करीत आशिल्ले आणि मुखार सुरत आशिल्ले किंतु कृष्णान उपदेश दिला अर्जुनाक हे अस्त्र प्रयोग करच्याक कृष्णान उपदेश केला कृष्णान कसं केलं की म्हळेरी गुरु कडच्यानची आमगे अर्जुनाक आणि इंद्रावतारी सो ताका गुरु कडच्यान ताका उपदेश जाव का म्हळे कितेली कृष्णान कसं केलं की म्हळेरी तेन्ना अर्जुन गाढ निद्रेत आशिल्लो तसं ते गाढ निद्रेत स्वप्न रूपारी ताका ईश्वराले निवचित सीताने हे कोरले नाही ईश्वराकडच्यान ताका मंत्रोपदेश दिवसून हे पाशुपतास्त्र सोडच्या कसं एक मंत्रोपदेश असा कशी सोडका कसं मंत्र म्हणका तर उठूची स्वप्न रूपात हे कोरले नाही तुला उपदेश करूसून वापस कृष्णान अर्जुनाक उपदेश जाव तशी केली कोणाकडच्यान ईश्वराकडच्यान केन्ना कृष्णाने सीता पूण दिले की अर्जुनाले गुरु तेना ईश्वर असा तागे कडच्यान सीता काय करून तुका आमणे अंत कोण घेतला की वैष्णवांक रुद्रादेवीचे उपासन करता किंतु तारतम्य रीतीने करचे कर कामळे वेचे सांगू दाखवून दिला असा सो आमगे नंतर वेकेची रुद्राल पूजा अंगा रामनाथ म्हणून आम्ही संबोधन करताची केले लोक ईश्वर म्हणून संबोधन करताची केले लोक रुद्र म्हणून संबोधन करताची म्हणजे उपासन करचे काम का असा किंतु तारतम्य रीतीने उपासन कर का म्हणून सांगितलं आता तारतम्य म्हणजे कसं सांगितलं तुझे घरांतून कसली तारतम्य म्हणतात कसं म्हणतात कसं तात्पर्य किती म्हणजे घरांतून तुम्ही पळया की आज असा टायगर कळायची सो तुम्ही कसं करता की कोणा जास्त गौरव कोणा देता तुम्ही मालगड कोण असा ताका तुम्ही नाही करता की ना हो मालगड हो आगे उत्तर ऐकूचे आणि दिला आशीर्वाद हे तुम्ही करता की ना आज्या चढ प्रदान कडे जागेल पुस्तक प्रदान करता कडे नातवाक प्रदान करता की नातवाक प्रदान करता तुम्ही यांना तुम्ही फॅमिली तुम्ही एक तार तुमचा आज्या असा कडे जागेल पुस्त असा कडे नातू येता तशीची आमच्या नातूची आता पहिले विष्णू येता विष्णू पुत्र कडे ब्रह्मा येता कडे ब्रह्माकडे असे रुद्र येतात सो अशी तांगेल वैद्यची एक फॅमिली एकच एक सपरिवार जाऊन येतात त्यातून तारतम्य रीतीने स्पष्टपणे विष्णू आराधन करताची ब्रह्मालय सरस्वती वायू भारती तशी एक रुद्र अशा मी गरुड हे सर्वही देवाला उपासन करचे आमगेलांत आहे सो हे एक तारतम्य त्यातून आमगेलांत भजन आणि म्हणताना पहिले गणपतीला एक भजन म्हणताची तदनंतर अनेक देवाला म्हणतात तदनंतर कडे विष्णूला एक भजन करतो सो तात्पर्य कसं म्हणजे की म्हणजे आमगे नांतू वैकेची वैष्णवाला वैके नांतू वैकेची आमका
रुद्राले उपासन करते सांगल्या किंतु नियमावली केलो एक विषय परंपरा त्यापैकीची सांगेल असा आता रुद्राबद्दल मस्तीच कडे आमका पळोवचे मिळता प्रति मासाचे कृष्ण पक्षाचे त्रयोदशी दिवसाक पंचांगातू शिवरात्री म्हणून सांगतात किंतु माघ मासाचे कृष्ण पक्षाचे त्रयोदशीक महाशिवरात्री म्हणून सांगतात बाकी दिवसा खाली शिवरात्री बाकी कृष्ण पक्षाचे त्रयोदशी खाली शिवरात्री किंतु माघ मासाचे कृष्ण पक्षाचे त्रयोदशी मात्र महाशिवरात्री त्या दिवशी अखंड रात्री हांगा भजन जाता मस्त लोक हांगा अभिषेक करताची रुद्राक अभिषेक प्रियो रुद्र म्हणून सांगितलं अभिषेक म्हणजे मस्त आहे अलंकार प्रियो विष्णू म्हणून सांगतात अलंकार प्रिय जाऊन आशिल्लो विष्णू आणि अभिषेक प्रिय जाऊन गेला असेल तसं रुद्र आता अभिषेक कितें म्हळ्यार तुमका होत आसा ताणे तेन्ना समुद्र मंथना जाल्ले ते समुद्र मंथना जाल्ले संदर्भांत ते हालाहल म्हणून एक विष येता त्या हालाहल विष ताणे एक किंचित पान केले म्हणून हे विष येता तेन्ना ते कंठ कसन आसा ते नील जाता तेतून थंय तुलेन ताका नाव पडे नीलकंठ म्हणून खेळटा किंतु केन्नाय विष कसा उरतली म्हळ्यार उल्बण उरता उल्बण म्हळ्यार मस्त उंच येवचे मस्त शरीराक हीट जाता सो त्या निमित्तान सर्पाक ताणे सुट्टून घेतिल्लो आसा सर्प ताणे गळ्याक घाम घेतिल्लो आसा तुम्ही पळयले उरताले सो ते सर्प घाली ताचेर कसं जाता थंय थंडसाण मेळटा कडेरी तागेले मस्तकाचेर ताणे गंगा ताणे हे केलं आसा ती म्हळ्यार गंगा वैकेची एक जल आशिल्ला तेन्ना ताची वैज्ञानिक एक शीतलता ताका मेळटा कडे चंद्र दवरिल्लो आसा सूर्य दवरिल्लो ना सूर्य ताप चंद्र ते शीतल तातून चंद्राक ताण दवरलेले तंप जावपाक म्हळ्यार ते विषाचे एक बाधा कसं आसा तातूंतल्यान एक कमीपण म्हणजे एक त्याचे एक बाधा कसं आसा नाजाल्यार ताचे एक ताप कसं आसा त्याचे निवारण कितें तरी ताणें सर्प की नाजाल्यार चंद्र की नाजाल्यार गंगा की ताण ते धारण करून घेतिल्लो आसा कित्याक म्हळ्यार शीतलता म्हण त्या निमित्तान आमी हांगा अभिषेक करतात उदका केन्नाय थंड हून केल्यार मात्र ते हून दिसतली ना म्हळ्यार अग्नि संपर्क आयल्यार मात्र हून जाता अग्नि संपर्क ना जाल्यार ताचे स्वाभाविक स्वभाव ते थंडाचे स्वाभाविक जावन हून म्हणतो ना आमी अग्नि हे केल्यार मात्र ते हून जाता किंतु स्वाभाविक जावन ते थंड उरता त्या निमित्तान आमी दुग्धाभिषेक नाजाल्यार हांगा जलाभिषेक की हे उठूचे आमी रुद्रा करतात त्यामुळे अभिषेक प्रियो रुद्र आता आमी महाशिवरात्रीक येवंक हांवे तुम्ही उठून करता न्ही भटमाम करतात हे करतात ते करतात आरामशीर पळोवंक गेलो आमी पळोवचें जाता आनी कितें हांगा येवका कसन की म्हळ्यार देवाक एक अत्यंत महत्वाचे दिवस महाशिवरात्री रामनाथाक अत्यंत श्रेष्ठ जावन गेले अशें तसो दिवस सिंपल जावन सांगता जाल्यार आतां तुमगेले जी फॅमिलींत एक कोणाक एक जन्म दिवस आसा कोणाक एक मालगड आसा सो तुम्ही कसं करताची गावांत वसले कसं करताची तागे घरा वता न्हय कसले फोन करून ताका विश करताची कडे वचून गेलो कसं करतात तागे वचून गेलो ताका मेळून गेलो तागे तुम्ही आशीर्वाद घेताचे आता तुम्ही थंय गेले ताका संतोष जाता की जायना हा बरे संबंध असले संतोष जाता संबंध बरे ना जाल्यार वरचे प्रश्न येना ते बाकी विषय बट संबंध बरे असताना जर तुम्ही तागेल घरा गेले तागेल घरा वचून गेलो ताका भेटून गेलो तुका 80 वर्ष जाले तुका जन्म दिवसाचे शुभेच्छा म्हणून तुम्ही सांगून गेलो आरोग्याने कशी आसा कितें आसा म्हणून तुम्ही उलोवंक येता सो तो संतोष जाता आज म्हागे जन्म दिवसाक म्हागेलो पुतणी आयलो म्हागेलो भाव आयलो म्हागेलो काका आयलो नात्र उठू आयले आनी म्हाका जन्म दिवसाचे शुभेच्छा दिले सो ताका एक संतोष जाता तोही आशीर्वाद जाता तुका बरें जावो नात्रान शिक्षणांत बरें जावो तुका धंदेंत बरें जावो
अशी एक छानशी आशीर्वाद करताची ते तथास्तु म्हणून देव वैद्याची करूसून देता आणि त्या आशीर्वादा बोलान ताका बरेपणही जाता. जर तुम्ही थंय गेल ना, समजा तुम्ही थंय गेल ना, तर ताका वाईट दिसना. आज मागीर 80 वर्साचे जन्मदिवस आशिल्ले, हो मागीर पुतणी हांगा मडगांवांत आसा, एक पंत येवन गेलो म्हाका एक मागीर बद्दल विचार म्हाका एक ताणें शुभाशय दिला आसल्यार हांव खूब आनंद जाता आशिल्लो. हो हांगा आसून म्हाका एक विश केलो ना, घराक आयिल्लो ना, म्हाका मेळिल्लो ना, तर ताका कशें दिसता? मनाक वायट दिसता की ना? कोणाकय वायट दिसता की हो इतला हांव इतलो म्हालगड जाल्लो आसा, हो हांगासून वयता म्हागेले गायिल्लो ना, अशी जर दिसल्यार तो आशीर्वाद दितले. ताच्या मनांत संतप्त आसा, मन हें जाल्लें आसा, तेन्ना तो कशी आशीर्वाद करचो? तशीच ही महाशिवरात्री पर्व कालाचेर तो राखत बशिल्लो उरता की मागीर कुळावी जन केन्ना येताची आनी मागीर कुळावी जन येवन म्हाका केन्ना अभिषेक करताची, हांव केन्ना तांकां आशीर्वाद करचे. तांणी उठूची थंय रामनाथ राखत उरता की मागीर कुळावी येवका, येवन गेन तांणी हांगा सगळे न्हेसून गेलो, म्हाका अभिषेक घालका, मागीर स्तोत्र पाठ करका, मागीर बद्दल भजन म्हणका, हे उठूची मागीर आरतीचें दर्शन घेवका. हे कोणाक दिसता? देवाक पयलीं दिसले. तुम्ही उठलो मागीर कुळावी आणि तुम्ही सर्वही कुळावी मागेले व्हड उत्सवा संदर्भात तुम्ही हांगा हाजर लावका. हाजर लावून गेलो मागीर उत्सवान तुम्ही सहभाग दिले, कोणा संतोष जाता? तुमकां संतोष जाता, कित्याक संतोष जाता? ताका तरी जाताची. तुम्ही आयल्यार तो संतुष्टीत जाल्यार तो तुमकां आशीर्वाद करता की तुमकां बरें जावं म्हणून. त्या निमित्तानं असले व्हड उत्सव टायमार महाशिवरात्री की नवरात्री की आनी खंयचे तरी हांगा उत्सव जाता तेन्ना आमी सहभाग केले तेन्ना कोण संप्रीत जाता? देव संप्रीत जाता. आनी देव संप्रीत जावन गेलो तान आशीर्वाद केलो म्हळ्यार तेन्ना सर्व लोकांकय बरें जाता. आज पळया, जर आमी थोडे मातशी वचून पळयले तुमगेले आतांचे स्थितीगती आनी तुमगेले म्हालगड्या स्थितीगती जर कंपेर केले, पहिले कशी आशिल्ली आता सेम परिस्थिती आसल्या ना. तेन्ना खाणाक वैद्याची मस्त त्रास आशिल्ले, शिक्षणाक वैद्याची त्रास आशिल्ले, राबचे एक घर घेवन गेलो स्वताच्या घरांत राबचे वैद्याची कठिनाई आशिल्ले, प्रयाण करचे वैद्य कठिनाई आशिल्ले. तो आज तशें कसं नाही आसले, आज ना. म्हणजे तेन्नाही कुळावी लोक आशिल्ले, आतांही कुळावी लोक आसाची. तेन्नाही महाजन आशिल्ले, आतांही महाजन आसाची. आता व्यत्यास कसं नासला, तेन्ना मस्त तांकां कश्ट आशिल्ले. तांणी सर्व लोकांक उपासन कोर देवाल हे कोर गेलो. आज ही सर्वही लोक देवाल अनुग्रहान बरे स्थानमान गौरव आमच्या समाजात मिळेल आसा. आणि एकमेव कारण कसं की म्हळ्यार कुलदेवाल अनुग्रह ना निमित्तान हाचे खंयचे रितीर वैद्याची देवाल अनुग्रह नाशी कसले करचे जायनाशे. सो त्या निमित्तान असले पर्व कालाचेर अनेक लोक आयच्या दिवसाक मस्त लोक आयले आसा. आयच्या दिवसाक आनीकची चड लोक येवचे तसले संदर्भ आसा. एकच थोड्याची एग्जामाचे आशिल्ले निमित्तान थोडे प्लस मायनस जाताले, बट मस्त लोक प्रति वार्षिक जावन गेलो महाशिवरात्रीच्या पर्व कालाचेर आमी घेवन गेलो देवाल सेवा गुरुल सेवा करतसले अवकाश एवरी टाइम काय मेळना. आनी केन्ना मेळ्ळे तेन्ना आमी विसरनाशीची कुलदेवस्थानांत येवन सेव करचे हे आमगेले प्रथम कर्तव्य. कसं की म्हळ्यार तुम्ही कसने तरी तुम्ही देवाक अभिषेक घालाची, अभिषेक घालनाची उराची, नमस्कार करा, नमस्कार करनाची उराची. देवाक कसने नुकसान ना, सिंपल. तुम्ही याची याना शिवराची देवाक कसने नुकसान ना. तुम्ही आईना जाल्यार तुमकां नुकसान आसा. देवाक कसने चिताचे ना परिणाम जायना. कसनेची केल्यार देवाक परिणाम जायना, पण कसने तुम्ही केला जाल्यार परिणाम कोणाक जाता? मनशाक मात्र जाता उरता. तुम्ही लेखताय उरताले हांव गेल्यार मात्र देव कोणाकय कडच्यान वैद्याची अभिषेक घालून घेवन उठूच तागेर तो स्वतंत्र आसा. ताका कोणाचेरीची अवलंबून उरकां मुठायना. आमी मनुष्य जावन गेलो देवालेक वचून गेलो, आमगेर कर्तव्य
आमगेल कसं नसा त्या देवा समर्पण करते हे आमगेले सांगितलं तसं धर्म आणि हे आम्ही परिपालन करता त्या निमित्तानं आज मस्त लोकांना आई कसाची आई बद्दल वैद्याची ना मुखाराने कोण येतात रामनाथ लक्ष्मीनारायण चांदेरी कामाक्षी त्यांनी संतुष्ट जाऊन गेली संतुष्ट मनानं तुमका सर्व लोकांना आशीर्वाद दिवची तशी जाऊ का म्हणले आमची अपेक्षा आणि मुकाबल दिवसांतू हांगा आशीष कसं आहे रामनाथी सुळावी महाजन अत्यंत श्रद्धा भक्तीपूर्वक जाऊन देवाल सेवेक हजर लायताची ह्याच बद्दल आमका जे रीतीर वैके संशय ना तिथं आणखी व्यापक जाऊन गेलो अनेक लोक त्यांतू सहभाग घेवचे प्रयत्न घेऊ का उत्सवाचे शब्दाचे अर्थ त्या सांगतात उत्सुते हर्षम इत्येव उत्सव परिकीर्तितः म्हणून सांगितलं असा एक उत्सवाचे डेफिनेशन सांगताना हर्ष मनांतून हर्ष बाहेर येता म्हणून सांगितलं उत्सुते हर्षम इत्येव उत्सव परिकीर्तितः म्हणून सांगितलं आता फाल्या सकाळी 5 घंटे 6 घंटे हांग उत्सव आरंभ जाता त्यांना उत्सव आरंभ जाता कोणे तरी वचून घेते रडत रुपये हे उत्सव आरंभ झाले म्हणून कोणे रडता रडना हांगा उत्सव चालू कर मारे रामनाथीन म्हाका रडचे येता असा कोणे सांगता बाय ना कोण सांगता हे उत्सव चालू झाले सर्व लोक वचे 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 म्हणून गेलो सर्व लोकांच्या मनात कसा एक संतोष असा ते बाहेर येता तर उत्सव आणि कसं की मला एक संतोष करायचा आज ह्या उत्सव असा खाली नौका विहार उत्सव आज स्वामी महाराज येतात सो उठ लोकांचे एक संतोष हा आज स्वामी येतासाची खाली महाशिवरात्री असा खाली अभिषेक करते पळोचे मिळतात सकाळी उत्सवात सहभाग सांजे रान उत्सव केनाशी तुमका केनाही संतोष बाहेर येत ना केना दुःख दिसना की तू त्याची घरान तू कसं नाही तरी एक कोणे तरी एक निधन झाले कोणाला एक मरण झाले ते तुम्ही उत्सव म्हणताले मरणाचे उत्सवावर म्हणून सांगतो ना त्या उत्सव म्हणून तुम्ही सांगणार तिथे कुणाला ते हर्ष सांगते ना असे तर तुम्ही वचून गेलो कोणाला तोंडाला हास उरतोय अरे हो मेलो हसता ते वचून ना ते हसे द्या ना तो शत्रू असल्यावर वेगळी हेही करता लोकांना जातो मनात तसं नाही उरत पण ते लोकांना वचून गेलं अशी तशी जाय ना त्यामुळे त्या परिस्थिती त्या संदर्भ त्या रीतीने अवकाश कोणी दिना तिथले असल्यावर वेगळी नाही मन नाही जाता डोळ्यातून अश्रुधारा येता नंतर मनात दुःख जातं विना हर्ष मात्र जायना किंतु उत्सवांत कुठू लोकांक हर्ष जाता किंतु असल कसं घटना झाल्यारी त्याने तुम्ही उत्सव म्हणणार त्याने तुम्ही उत्सव म्हणा तर तू उत्सवा डेफिनेशन सांगताना कुठून तुम्हाला हर्ष बाहेर येता म्हणून सांगितलं असा तसं हे महाशिवरात्रीचे पर्व कालाचे देवालय रामनाथाला उत्सवाक तुम्ही हांगा हजर लायीत असाची तुम्ही सर्वही लोकांना रामदेव वीर विठ्ठलाले तशीची लक्ष्मीनारायण शांतेरी कामाची रामनाथाले संपूर्ण अनुग्रह प्राप्त जावो काहीच दिवसाक अनेक लोक हांगा अभिषेकाक योग्यताची दुग्धाभिषेक की जलाभिषेकाक तुमगे यथाशक्ती योग्यतानुसार तुम्ही काहीच दिवसाक सेवा हांगा बांधतालेची त्या सेवेक देव संप्रीत पावून गेलो एक प्रसन्न मनात तुमका आशीर्वाद मिळची तशी जावो तुमगे कसने कष्ट कसने अडचण अशी वैकेची हे शिवरात्रीक तुम्ही देवालय प्रार्थना केले निमित्तान ते सर्वही इष्टार्थ परिपूर्ण जावो कशी देवाचरणी आम्ही प्रार्थना करताची तशी आईच्या दिवसाक अत्यंत भव्य रीतीने तुम्ही स्वागत इत्यादी केल्याबद्दल वापस आम्ही पुन्हा संतोष अभिव्यक्त करताची देव सगळ्यांक बळ घडवो तुमच्या घरांतू तुम्ही करतसर उद्योग व्यवसायांतू तुमच्या गावांतू तुमच्या घरांतू तशीच हे रामनाथी देवस्थानांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत उरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगे आशीर्वाद पर भाषणाचं मंगल घडेताची श्री कृष्ण